रामराम साहेब ओळखला का? नाही ओळखलं? अहो मागच्याच आमदारकीच्या आणि खासदारकीच्या इलेक्शनला आमच्या गावामध्ये आला होता. काय ताप होता. प्रत्येक नेता आला होता. पक्षातील विपक्षातील, निवडून आलेला, निवडून न आलेला, प्रत्येक नेता आला होता. 3-4 दिवसाला प्रत्येक नेत्याची एक सभा होती. मंदिरामध्ये, पारावर, वडाखाली, सगळ्या ठिकाणी सभा भरल्या होत्या. आणि तुम्ही सांगत होतात आम्ही तुमच्यासाठी एवढी कामं केली, एवढा निधी दिलाय, तर तुम्ही आम्हाला मतदान करा आणि अजून देखील आम्ही तुमच्या गावची प्रगती करू. खरंय साहेब, आणि आम्ही तुम्हाला मतदान बी केलं बरं का. पण या संकटाच्या काळामध्ये एक पण नेता गावात आला नाही साहेब. तुम्ही फक्त इलेक्शन पुरते सगळे गावागावांनी दौरे केले. पण ह्या संकटाच्या काळामध्ये सोयाबीन गेली, ऊस गेला, दारात आणि गोट्यामध्ये बांधलेली जनावर मरून गेली, घरामध्ये पाणी शिरलं, मला उपाशी पोटी राहावं लागलं. तेव्हा कुठे गेलतात साहेब? तेव्हा एकही नेता आमच्या गावामध्ये आला नाही. तेव्हा दौरे काढले नाही. फक्त इलेक्शन पुरतच तुम्ही आम्हाला आठवतो. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही बरोबर आमच्या दुधाला लात मारून आम्हाला लांब करता, हाय का नाही? फक्त इलेक्शन पुरता कसा वापर करून घ्यायचा जनतेचा, हे साहेब खरंच तुमच्याकडून शिकावं. साहेब जरा जास्तच बोलतोय, पण आतून बोलतोय की शेतकऱ्याची अवलाद आहे. शेतकऱ्याच्यासाठी जर तुम्ही उभा राहिला नाहीत ना, आम्ही तुमच्यासाठी उभा राहणार नाही. आमचं मत वाया घालू, पण साहेब तुम्हाला देणार नाही का? इलेक्शन पुरताच फक्त वापर करायचा. इलेक्शन नंतर ना आम्हाला विचारायचं होत नाही. अहो या संकटाच्या काळामध्ये जो आमच्या सोबत उभा असेल त्यालाच आम्ही मतदान करू. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. आम्हाला कळतं ना कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही निवडून द्यायचं. अहो सगळे नेते हरामखोर आहेत. एक सुद्धा नेता आला नाही आमच्या दारामध्ये. मग आम्ही तुम्हाला कोणत्या उपकारावरती आणि कोणत्या आश्वासनावरती मतदान करू? आमच्या वेळेला तुम्ही नाही, तर तुमच्या वेळेला आम्ही नाही. ही बी शेतकऱ्याची अवलाद आहे. जय जवान जय किसान.